कथ्थकमधल्या बनारस घराण्यातली एक सुंदर बंदिश मी म्हणून दाखवते. दुर्गा पराय. नमस्कार. टिळकनगर विद्या मंदिराच्या माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा दाभोलकर आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. माझी शाळा माझा जिव्हाळा, अर्थातच जिव्हाळ्याची माणसं इथे आपण पाहतोय. हे सगळे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप भरीव काम करत आहेत आणि आम्हाला खूप अभिमान आहे या सगळ्यांचा. आणि म्हणूनच त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे त्यांच्या प्रवासाबद्दल. आपल्या शाळेने अनेक विद्यार्थी असे घडवले जे विविध क्षेत्रामध्ये काम करतात. कला क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याकडे काम करणारी अनेक मंडळी आहेत. आपण पॉडकास्टच्या सुरुवातीलाच एक पढंत पाहिलीत आणि हे दोघेही आपल्या शाळेचे विद्यार्थी आज त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करून शाळेचं, त्यांचं नाव, त्यांच्या घराण्याचं नाव पुढे नेत आहेत. आज आपल्या भेटीला आल्या आहेत नृत्यांगना सौ श्रद्धा हर्डीकर शिंदे. श्रद्धा, खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मला इथे एक छोटंसं ॲड करावंसं वाटतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना संगीताला नादब्रह्म असं म्हटलं गेलं आहे. आपली ओळख काय आहे तर नृत्य आणि संगीत म्हणजे फक्त मनोरंजन असं नाही, तर तो परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी शोधलेला मार्ग आहे. नृत्य आणि संगीत यामार्फत आपण खरंच आपल्या आराध्य देवतेची पूजा करतो. आणि ते जे पूजन आहे किंवा ती जी पूजा अर्चना आहे, ती जी भावना आहे, ती इतकी निर्मळ असते. तिथे मी तू पण गेले वाया, ज्याला असं म्हणतो, तशी काहीशी अवस्था होते. आणि माझ्यामध्ये तू नृत्य खूप लहानपणापासून शिकतेस. श्रद्धा, ऐकायला आवडेल आम्हाला की काय टप्पा होता, काय क्षण होता आणि नृत्याशी तुझी भेट झाली आणि मग त्याचं बोट पकडून आज इतकी वर्ष तू तो प्रवास करतेस. सर्वप्रथम धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांना आणि माझ्या शाळेतील समस्त शिक्षकांना शतशः नमन. माझी सुरुवात नृत्याची अशी झाली की आम्ही जिथे रामनगरमध्ये राहत होतो तर माझ्या बाजूचीच ताई वैशाली दातार ही भरतनाट्यम शिकवत होती. सो लहानपणापासून शेजारच्यांच्या घरी जाणे मधल्या वेळामध्ये असं तर मी सहज जायचे आणि तिचे क्लासेस तर चालूच होते. सो तिच्याकडे जाऊन नुसतं बसायचं. तर माझ्या आईने एकदा तिला म्हटलं, अगं ती येऊन नुसतं बसते तर चालू कर तिला पण. तर मी खूप लहान होते, 4.5 वर्षांची वगैरे असेल. तर तिने मला घेतलं आणि मला बोल येत होते. सो तिच्याबरोबर भरतनाट्यमचा प्रवास माझा सुरू झाला. अच्छा. सो अशा रीतीने मी भरतनाट्यममध्ये अलंकार प्रथमपर्यंत मग केले. अच्छा. आणि मग नंतर कथ्थकच्याकडे वळणं झालं. भरतनाट्यम आणि कथ्थक ह्या खरं तर मंदिर परंपरा आहेत असं आपण म्हणतो. अगदी मंदिरामध्ये अर्थात सगळीच नृत्य जी आहेत आपल्या भारतामधली शास्त्रीय नृत्य ही मंदिरामध्येच सुरू केली गेली. कारण स्तोत्र, श्लोक ह्या सगळ्या त्याच्यामध्ये भावना होत्या. भरतनाट्यम टू कथ्थक तो काय क्षण होता? कारण आपल्याला एखादा ट्रिगर पॉइंट असतो जिथे आपल्याला असं वाटायला लागतं की हो, हे माझ्यासाठी आहे किंवा ही गोष्ट मी नाही केली तर मला चैन पडणार नाही. त्यामुळे भरतनाट्यम तर अलंकारपर्यंत झालंच, पण मग कथ्थक, कारण ह्या दोन्ही वेगळ्या शैली आहेत अगदी संपूर्णपणे. जरी भावना एक असली तरी शैली मात्र पूर्णतः वेगळी आहे. तर कथ्थककडे कशी वळलीस? तेव्हा टिळकनगर शाळा जी आपली MIDC मध्ये आहे त्याच्या बाजूला सिस्टर निवेदिता शाळेमध्ये कार्यक्रम होता शिवानंद प्रतिष्ठानचा आणि त्यांनी सर्व शास्त्रीय नृत्यांगनांना आमंत्रण दिलं होतं. तर मी 7वीत होते, मला अजून आठवते. आणि माझे बाबा शिवानंदचे तेव्हा मेंबर होते. सो त्यांच्या हस्ते प्रत्येकाचं
आद सत्कार वगैरे होणार होता. सो सर्वात प्रथम विजया प्रसाद कुचिपुडीच्या ज्या नृत्यांगना आहेत त्यांचं होतं. त्याच्यानंतर सुचेता भिडे चाफेकर. सो जेव्हा सेकंड डान्स भरतनाट्यमचा पाहिला तेव्हा मी ठरवलं होतं की आपल्या विशारदनंतर आपण पुण्याला जाऊन सुचेताताईंकडे शिकायचं. अच्छा. इतकी मी भारावलेले होते. तिसऱ्या होत्या झेलमताई, ओडिसी. ओडिसी. जर का मी भरतनाट्यम सोडलं तर मी नक्की ओडिसी शिकेन, इथपर्यंत मी आले होते. अच्छा. चौथा डान्स क्षमाताईंचा होता. मला आवडलं होतं, पण म्हणजे तेवढा कदाचित माझ्या ह्यानुसार ठीक आहे झालंय, म्हणजे हे कथ्थक आहे, आपलं भरतनाट्यम चालू आहे असं. पण मी कंटाळलेले होते 4 शैली 1.5 तासाच्या पाहून. मी बाबांना म्हटलं मी जाते, आता मला कंटाळा आलाय. बाबा म्हणाले एक शेवटचं राहिलंय आणि मी त्यांचा सत्कार करणार आहे, ते झालं की आपण जाऊ. बोर होऊन आम्ही बसलो होतो आणि मला अजूनही आठवतं मेटॅडोर आली बाजूनी आणि सगळे कलाकार उतरले आणि माझ्या गुरु समोर आल्या आणि आता काय करणार आहेत ह्या, वेगळे कॉस्ट्यूम आणि छान दिसणारे असे 2 त्यांच्याबरोबर त्यांचे स्टुडंट्स पण होते. आणि त्यांनी जे सुरू केलं मला आजही तो क्षण आठवतोय आणि अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला की ते जे काही असं मेस्मराइज्ड होणे म्हणतात ना, ते आजही मी तेवढीच मेस्मराइज्ड आहे की मला त्या तशाच आठवतात की ह्याच्यासाठीच जन्म आपला, असं आपल्याला जे वाटतं ना की हे पाहायला पाहिजे आणि हे काहीतरी वेगळं आहे. सो असं एकदम वाटलं आणि मी ठरवलं की मी ह्यांच्याचकडे शिकेन. ह्याच्या पुढे जर का नृत्य केलं तर मला ह्यांच्याचकडनं शिकायचं आहे. मग माझ्या बाबांकडनं कळलं की त्या चर्नी रोडला शिकवतात कथ्थक. तर माझ्या ताईंना मी असं कसं म्हणणार की मी भरतनाट्यम सोडते. मग त्यांनी मला तेव्हा असं घरी जाऊन बनवलं की आपण आपलं विशारद करूया, 10वी होऊया, मग आपण पुढचा प्रवास बघूया. पण 10वी नंतर मी हट्टच केला की मला कथ्थकच शिकायचं आहे आणि मला आर्ट्सच घ्यायचं आहे. तर मला सायन्सला जायचं नाही आहे. माझ्या आईने एक अट घातली होती मला की बोर्डात वगैरे आलीस तर तुला जायचं आहे, दादासारखं बोर्डात आलीस तर तुला सायन्सला जायचं आहे. मी म्हटलं ते तर शक्य नाही, एवढा अभ्यास मला नाही जमणार, मला आर्ट्सला जायचं आहे आणि मी तिकडनं त्यांच्याचकडे शिकेन. सो असा प्रवास झाला की मी 10वी नंतर 11वी पासून त्यांच्याकडे कथ्थकचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आत्ता तुझ्या बोलण्यात आलं की तुझ्या घरनं खरं तर अभ्यासाची परंपरा आहे. अगदी. म्हणजे आई बाबा आणि दादा हे तिघही जण खूप वेगळ्या उंचीवरती काम केलंय त्यांनी. दादा तर करतोच आहे. तुला आर्ट्स घ्यायचे असं म्हटल्यानंतर त्यांना धडधडलं नाही त्यावेळेला का, कसा पाठिंबा मिळाला तुला मग? बाबांचा होता तसा, कारण ते त्यांचं स्वतः सप्तपदी नावाचा ऑर्केस्ट्रा होता किंवा ते स्वतः तसे कलाकार होते, कमर्शियल आर्टिस्ट होते जे स्कूल ऑफ आर्टचे. पण आई माझी PhD आणि माझे सगळे कझिन्स एक तर डॉक्टर आहेत, नाहीतर UDCT गोल्ड मेडलिस्ट किंवा असे सगळे बेस्ट. आणि भाऊ तर IAS म्हणजे आता तो IAS आहे, पण तेव्हा 10वी मेरिट आणि मग 12वीत चांगले मार्क आणि असं. तर आईचं म्हणणं होतं कर तू कथ्थक, तुला करायचं आहे पण अभ्यास पण कर फावल्या वेळात. तर मी म्हटलं नाही नाही, आणि तेव्हा लँग्वेजेस चांगल्या होत्या किंवा असं, तर मी म्हटलं नाही मी आर्ट्सलाच घेईन. आणि मग तिकडचं जे जवळचं कॉलेज आहे ते मला जास्त बरं पडलं म्हणून रुईयाला ॲडमिशन घेतली. आई माझी केळकरला शिकवायची आणि मला असं होतं की आई जर का असेल आणि त्याच कॉलेजला मी गेले तर माझ्यावर पहारा खूप जास्त असेल. सो म्हणून मी रुईया निवडून तिकडनं मग पुढे तो प्रवास केला. पण थोडंसं त्या वेळेला झगडा झाला की बरेच जण असं विचारायचे की नृत्य तर करतेय पण मेन काय करतेय. सो पण तेव्हा आई बाबांनी खूप मला पाठिंबा दिला. तू म्हणतेस तो जो 25 वर्षापूर्वीचा काळ तसा होताच. म्हणजे ठीक आहे नाटकात काम करतोय, गाणं गातोय, नृत्य करतोय, पण ह्याची काय सोय किंवा पुढे जाऊन काय करणार, हा खूप नॉर्मल घरामधला. आणि आपण तर खूप मध्यमवर्गीय फॅमिलीमधनं आलोय, त्यामुळे हा प्रश्न खूप साहजिकच होता. पण मला कौतुक ह्या गोष्टीचं आहे तुझ्या आईबाबांचं की घरात हे सगळं वातावरण असताना सुद्धा त्यांनी तुला नाही नाही म्हटलं. भले झगडा झाला असेल पण त्यांनी नाही नाही म्हटलं. तुला तुझं पॅशन, तुझी आवड, तुझा छंद जपण्याची त्यांनी तुला संधी दिली. पहिला परफॉर्मन्स आठवतोय कथ्थकचा? म्हणजे कथ्थक भरतनाट्यम कुठलाही? म्हणजे 2 आठवणी आहेत. एकतर मी जेव्हा 6वीत होते तेव्हा मला माझ्या भरतनाट्यमच्या टीचरनी, गुरूंनी दुर्गा झाली गौरीमध्ये नेलं होतं. तेव्हा त्या रिहर्सल माहीमला होत्या आणि दर रविवारी माहीमला रिहर्सल असायची. तर मी तेव्हा तिथे गेले होते. संध्या पुरेच्या त्यांचे गुरु आणि ते एकत्र त्या शिकवायच्या तेव्हा. सो तिकडे गेल्यानंतर पहिल्यांदा NCPA मध्ये दुर्गा झाली गौरीचा प्रयोग लागला आणि मी तेव्हा त्यांच्या गवळणींमध्ये वगैरे म्हणजे त्यांच्या 3-4 ह्याच्यामध्ये होते. सो त्या कार्यक्रमामध्ये मला आठवतंय की गवळण करताना माझी हंडी ऑडियन्समध्ये पडली होती.
असं नाचता नाचता ती अशी पडली होती आणि ऑडियन्सकडून ती फेकून मी परत झेलून तो कार्यक्रम केला होता. अच्छा. सो मला तो एकदम आठवणीत राहिलेला असा आहे. आणि दुसरा म्हणजे मी कथ्थकमध्ये गेल्यानंतर एक भरतनाट्यमची अलंकार प्रथमपर्यंत म्हणजे अलंकारची सुरुवात तयारी चालू होती. तो माझ्या गुरूंना माहिती होतं की ही एक आधीचीच भरतनाट्यम आर्टिस्ट आहे, तर त्यांना आणि गरज होती मुलींची. सो एक 8 महिन्यांमध्ये त्यांनी मला विचारलं की एक शामक दावर बरोबरचा कार्यक्रम करायचा आहे, कॅट जॅझ, कथ्थक आणि जॅझ. सो मुली कमी पडत आहेत, तर तू एक 6वी मुलगी म्हणून करशील का, मी तुला शिकवते. इझी तोडे होते, चक्कर जरा मला घ्यायला त्रास होत होता, तर थोडंसं तेवढं मॅनेज करायला लागेल तुला रियाजमध्ये करून. तर म्हटलं हो अगदी. शामक दावर तेव्हा स्वतः परफॉर्म करायचं. तर टाटा हॉलमध्ये, जमशेदजी टाटा तो हॉल, तिथे शो होता. 11 शो सलग होते. आणि त्या शोची आठवण म्हणजे शामक दावर असं समोर बघणे त्याला. आणि म्हणजे आमच्या डान्समध्ये ते नव्हते, आमच्या नंतर त्यांचा फॅन्टम ऑफ ओपेराचा थोडा एक पार्ट ते परफॉर्म करायचे. आणि रोज एक एक आर्टिस्ट यायचे. एक दिवस अनिल कपूर, एक दिवस माधुरी दीक्षित, असं. आणि त्यांच्या समोर असं भरलेल्या खच्च स्टेडियममध्ये आपण परफॉर्म करतोय. सो तो एक अनुभव फारच सुंदर होता. क्या बात आहे. शामक दावर हे आपल्या पिढीसाठी फार एक मोठं दैवत म्हटलं तरी चालेल, कारण त्याची नृत्यशैली किंवा त्याची रचना, त्यातून त्याचं इंडियनायझेशन त्यांनी केलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं अप्रिसिएशन आपल्या सगळ्या शास्त्रीय नृत्यांबद्दलचं. त्यामुळे क्या बात आहे. त्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्यातली एक मुलगी 52 चक्रा घेऊन करायची. शामक दावरच्या शोची सुरुवात एका कथ्थक नृत्यांगना करतीये, म्हणजे त्याला ती जाण होती. खरंय खरंय. पहिला परफॉर्मन्स आठवतोय, नंतर ही शामक दावरची आठवण आठवते, जेव्हा पहिले घुंगरू बांधलेस कथ्थकसाठी, कारण कथ्थकसाठी घुंगरू बांधण्याची वेगळी पद्धत आहे. आणि तेव्हा भरतनाट्यम शिकलेली असताना कथ्थकचे तत्कार जेव्हा सुरू केलेस, काय वाटलं ग त्यावेळेला? खरं सांगू, रडायची पाळी येत होती. म्हणजे आता असं वाटते की आता ते ठीक आहे, म्हणजे असं. पण कथ्थकमध्ये एकदम उभं राहून शैली आहे आणि भरतनाट्यम एकदम आयतमंडलमध्ये बसून शैली आहे. सो जेव्हा आपण तत्कार करतो तेव्हा भरतनाट्यम डान्सरला असे पाय भरून येतात, कारण अंग असं ताट आपण असं करतो. भरतनाट्यममध्ये एकदम स्टिफनेस असतो, जो कथ्थकमध्ये नाही. अशी सहजता आहे त्याच्यामध्ये. सो पाय असे अक्षरशः नस पकडायची घुंगरू बांधल्यावरती. एक अनुभव सांगते मी माझा, की आमच्या गुरूंनी जसं तिला कळलं की हिचे पाय असे राहत आहेत आणि ती सोडून देते करायला, असं घाबरायचे मी, कारण दुखायचे पाय 100 घुंगरू बांधल्यावरती वगैरे. असं एक 2 वर्षानंतरचा गोष्ट आहे. म्हणजे तत्कार वगैरे साधे सुधे करत होतो, पण मी गुरुकुल स्टाईलने शिकले. सो रियाज करणे असा प्रकार होता. सो एकदा मी त्यांच्या शोमध्ये म्हणजे माझा एंटर झाल्यावरती मग त्या मला 4-4 तास बोलवत होत्या. सो 4 तास नाचण्यासाठी तुम्हाला बराच रियाज लागतो. बरोबर. सो एके दिवशी त्यांनी सांगितलं की आज मी थांबेस्तोर, मी सांगेस्तोर थांबायचं नाही. घुंगरू बांधले होते आणि त्यांनी सुरू करवलं. म्हणजे आपल्या विलंबित लय, मध्य लय, द्रुत लय अशामध्ये फक्त तत्कार चालत होते. आणि मग फक्त नादिनदिंदा चालू ठेवायला सांगितलं. आणि 15 मिनिटं झाली, अडगून काही थांबेना. त्यांनी अजून थोडी 12 गुण वरती वगैरे असं नेलं. अर्धा तास झाला थांबेना. पाय असे पूर्ण पकडले होते. मैंने रुक बोला है क्या. माझ्याबरोबर अजून 6 जणी पण होत्या. तर नाही, असं घामाने, कारण पंखे अलाउड नव्हते डान्स करताना. सो असं आम्ही इप्पसनं इथपर्यंत चिंब होतो, अक्षरशः घाम ठिपकत होता केसांवरून. तरी ते थांबायला तयार नाही. पाऊण तासानंतर डोळ्यातनं पाणी यायला लागलं. गुरुचा अपमान करणे म्हणजे थांबणे शक्यच नाही, कारण दुसऱ्या दिवशी म्हणते निकल, असं एक बरोबर ती पद्धती होती. अशी थांबायलाच तयार नाहीत. आता असं वाटलं की आता आपण जाणार वरती, पाय इतके दुखतायत की आता चक्कर येईल, आपण बसू. 1 तासानंतर म्हणजे असं वाटलं की आता बॉडी गिव्हअप करते, आता मी चक्कर येऊन पडेन खाली, काही शक्ती नाही, असा अख्खी बॉडीवरचा कंट्रोल गेलाय, असा मागे पुढे होतोय. आणि एक क्षण असा आला की त्या क्षणी काहीच भावना नाही, असं काहीच वाटेना झालं. आणि आता तुम्ही मला कितीही सांगा, आता मी 2 तास पण नाचेन. सो तो आलेला अनुभव आहे. म्हणजे इतक्या दुखण्यातनं जेव्हा तुम्ही ते घुंगरू बांधून त्याच्यातनं बाहेर पडून पुढे येता, की आता मला त्याची भीती नाही आहे, की आता तुम्ही मला किती तत्कार सांगा, आता मी मागे नाही हटणार. मग त्यांनी आम्हाला 125 घुंगरू एका पायात बांधून, मग त्याच्या तालीम वेगळी होती तशी, पण त्यांनी असं ते बॅरियर असं मोडलं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. हीच क्षमतेची चाचणी असते माझ्या मते कलाकाराच्या, की गुरुंनी सांगायचं, आपण ऐकायचं,
कितीही त्रास होत असला तरी सुद्धा त्यातनं उभं राहायचं आणि आपली कला हो. अशी छान मेंटेन करायची किंवा तिला फुलवायचं. आणि तो आदर असतो की आम्ही त्यांचा मान राखून आज कोणी माझं असं ऐकणारच नाही. मला असं वाटतं की त्यांचे पेरेंट्स पालक बाहेर येऊन उभे राहतील की आमची मुलगी एक तास नाचते रडते आणि तुम्ही तिला एवढा वेळ नाचवताय असं. तर तसं काही नव्हतं की जोपर्यंत गुरु थांब म्हणत नाही आपण, तो विश्वास पण होता बरोबर. की काहीतरी आपल्यासाठी चांगलं आपला गुरु करतोय असं. अगदीच. आणि आत्ता गुरूंचा विषय निघाला. नृत्यामध्ये, वादनामध्ये, गायनामध्ये गुरु सर्वश्रेष्ठच असतो. इव्हन अगदी तू हो. स्पोर्ट्स घे कुठलेही, गुरु पाहिजे. हो. आणि मला असं कायम वाटतं की गुरु शिल्पकाराचं काम करतो. अगदी. जे तुमच्यामधले अवगुण आहेत ते असे बरोबर छिन्नी हातोड्याने ते घाव घालून बरोबर. बाजूला सारतो आणि तुमची एक सुंदर कलात्मक मूर्ती घडवत असतो. काय सांगशील तुझे आणि तुझ्या गुरूंचे कसे म्हणजे रिलेशनशिप होती किंवा काय होतं, तुमचे बंध कसे होते? जसं मी तुला म्हटलं की मी त्यांना 7वीत पाहिलं होतं आणि मी त्यांना 11वीत जॉईन झाले. सो 7वी ते 11वीचा प्रवास मला त्या फक्त मनातच होत्या. म्हणजे इतकं आपण प्रभावी होतो एखाद्याच्या व्यक्तिमत्वाने किंवा त्या नृत्याने देखील, की आज त्या जाऊन 21 वर्ष झाली आहेत आणि मी डोळे मिटले आणि नृत्याला जेव्हा मी सुरुवात करते, घुंगरू बांधून पहिला नमस्कार करते किंवा घुंगरू बांधताना आम्ही पहिल्यांदा गुरु ब्रह्मा म्हणून गुरूंची स्मरण करून पुढे आम्ही चालू करतो, तर मला पहिला त्याच दिसतात. जेव्हा मी एखादी बंदिश बांधते किंवा मी एखादा अभिनय करते तेव्हा डोळे मिटल्यावरती मला माझा हात दिसत नाही, मला त्यांचा हात दिसतो. खूप सुंदर होता. हो. त्या फारच सुंदर होत्या दिसायला आणि जी अंदाज होता तो फार सुंदर होता. गुरूंचं नाव सांगशील? लेट गुरु मधुरिता सारंगजी, त्या आज नाही आहेत, स्वर्गीय. आणि फार म्हणजे त्यांची पढन किंवा त्यांनी लग्न नाही केलं. हो. सो त्या जोपर्यंत होत्या म्हणजे मला त्यांचा सहवास मला फक्त 5.5 वर्ष लाभला. तर मला असं वाटायचं मीही लग्न नाही करणार. माझं आयुष्य जर का असेल तर ते ह्यांच्यासारखं असेल. त्या म्हणायच्या की तुला कला पुढे जोपासायची आहे तर तुम्ही लग्न केलं मग मुलं ह्याच्यामध्ये तुम्ही अडकत राहता, तर तुझा जो फोकस आहे हा खूप स्ट्रॉंग आहे, तर तू करत राहता. मला असं वाटायचं हो की आपण तसंच करूया, असंच वागूया, ह्यांच्यासारखंच आपण म्हणजे मी वागीन असं. आणि जेव्हा त्या वारल्या त्यानंतर मला असं वाटलं आता कथ्थक संपलं माझ्यासाठी. त्या आहेत तर कथ्थक आहे. सो असं आपण म्हणतो ना, तेव्हा मी असं बंड पुकारल्यासारखं काही दिवस वेस्टर्नच शिकले. मी कथ्थक पाहणारच नाही असं म्हणून, की मला करायचंच नव्हतं असं. पण माझ्या आईबाबांनी असं तेव्हा मला समजवलं की हाच तुझा ध्यास होता. तर सो माझी ती आईच होती. म्हणजे त्याही वरचं म्हणजे तेव्हा मी अक्षरशः आई वडिलांनी मला असं ही तुमची आहे असं म्हणून त्यांच्या जवळ सुपूर्त केलं होतं. कारण आम्ही दिवसाचे जवळजवळ 9 ते 10 तास त्यांच्याजवळ असायचे. मी सकाळी जे 9ला जायचे ती रात्रीची 9ची फास्ट ट्रेन दादरला पकडायची. असं रोजचं असायचं. शनिवारी कधी राहायचोही, दुपारचं जेवण सगळं त्यांच्याचकडे असायचं. मला ते गुरु शिष्य परंपरेचं तर हेच तर खरं वैशिष्ट्य आहे ना, की गुरु बरोबर एक वेगळा बंध निर्माण होतो आणि तो रेशीम बंध कायम राहतो. मला वाटतं आपल्या शाळेमध्ये पण आपल्या सगळ्या शिक्षकांची असणारे आपले हे रेशीम बंधच आहेत. ते असे सहज नाही तुटणार आणि ते तुटू नयेत यासाठी आपण स्वतः काळजी घेणार ही गोष्ट वेगळी. श्रद्धा, आता तू भाव या शब्दाबद्दल बोललीस आणि कथ्थकमध्ये भाव खूप महत्वाचा. तालांग जितकं महत्वाचं आहे तितकंच भावांग महत्वाचं आहे. एक आम्हाला छोटीशी कविताची एखादी झलक दाखव ना. बर. माझे गुरु पंडित राजेंद्र गंगाणीजी यांचंच एक कविता आहे, शिवकविता. जटा जूट मद गंग कलत कल शीश चंद्र ललाट भलत कर मुंड माल गले शेष धरणीधर पार्वती पति शिव हर 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 पार्वती पति शिव हर हर पार्वती पति शिव हर 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 धा. जसं पहिल्यांदा म्हटलं की परमेश्वराशी थेट संवाद साधायचा असेल तर नृत्य, गायन, वादन यासारखी कला नाही. आणि आत्ता तुझ्या कवित्तामधनं तेच दिसलं. काय वाटतं तुला, कथ्थकमध्ये तंत्र महत्वाचं आहे की भावना? या दोन्ही गोष्टींना तेवढंच प्राधान्य आहे. 50-50 अगदीच. कारण आधी भावना असली पाहिजे तेव्हाच तंत्र येईल. म्हणजे मला तरी असं वाटतं की जोपर्यंत त्यात तुम्ही पूर्णपणे बुडालेले नसता तोपर्यंत त्याचं तंत्र करणंही कठीण आहे ना. तुम्हाला आधी ते शिकण्याची आसक्ती सुद्धा पाहिजे, तेवढा ध्यासही पाहिजे. सो त्यातलं तंत्र करतानाही भावना
तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे कथ्थकचा जो तोडे तुकडे हा जो तालांग आहे, सो तेही करताना जर का भाव नसेल तर त्याला तेवढा अंदाज नाही आहे कथ्थकच्या भाषेत म्हणायला. बरोबर. सो नुसतं भावाभिनय करतानाच भाव देणे आणि तालांग करताना भाव न देणे असा काही त्यात भाव नाही. तुम्ही जेव्हा कुठलंही नृत्य कराल तेव्हा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या तेवढाच आहे. त्याचा समतोल तुम्हाला राखावाच लागेल. म्हणजे नृत्य आणि नाट्य या अगदी. हो, तिन्हीचा हो, संगम हो, असेल तर ते अगदी. नृत्य छान हो. दिसतं. अगदीच. आणि अजून एक तुला त्याच्याबद्दल थोडंसं विचारायचं आहे की जेव्हा कथ्थक नृत्याची साधना सुरू केलीस तेव्हा तालांग या विषयाची मधुमिताजींची स्वतःची अशी स्टाईल होती अगदी. सादरीकरणाची. हो, हो, हो. तर त्याचं कितपत तू घेतलंस किंवा ती शैली कशी उचललीस? कारण त्यांची कथ्थकची एक वेगळी शैली आहे, वेगळी अगदी. शैली आहे. त्या स्वतः ना तिन्ही घराण्याकडून शिकलेल्या आहेत. हा, म्हणून कारण चौबे महाराजजी, सुंदर प्रसादजी, लच्छू महाराजजी, शंभू महाराजजी आणि बिरजू महाराजजी, तर या सगळ्यांकडनं त्या शिकलेल्या आहेत. म्हणजे तिन्ही घराण्यातली त्यांची शिक्षा होती. पण त्यांची स्वतःची अशी एक शैली होती, म्हणजे नृत्य करण्याची त्यांची हे होती की त्यांनी खूपशा सुंदर प्रसादजींच्या बंदिशी घेतल्या आणि त्यांनी अभिनय अंग करताना त्यांनी लखनौचं घेतलं. त्यांचे बरेचसे बोल हे बनारस घराण्याचे सुद्धा होते. सो तो एक मला ॲडव्हान्टेज वाटतो की तिन्ही घराण्याच्या बोलांचा माझ्याकडे म्हणजे मला मिळाले ते तिन्ही घराण्याचे बोल. आणि त्यांचं असं होतं की आम्हाला समजा चक्कर्सची प्रॅक्टिस करायच्या तर त्यांचा एक रूल होता की प्रॅक्टिस करत करत एके दिवशी म्हणाले आज 100 चक्कर्स घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि जो कोणी 99ला थांबेल तर परत 1 पासून सुरुवात. म्हणजे अक्षरशः पायाचं असे हिल्सची सालपटं निघायची. मग त्या म्हणायच्या काही नाही कात्रीने कापा परत चालू करा. किंवा मला आठवतंय कोणी एका शोमध्ये आम्हाला असं आठवतंय की आम्ही घुंगरू नी कॅप्सवरती बांधतो तर ती अशी नी कॅप साल निघाली होती टाचेचं म्हणून मी सहज अशी ती खाली नी कॅप सरकवली होती. आणि पूर्वी असे सहज मोबाईलवरती वगैरे व्हिडिओ मिळत नव्हते. सो जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा त्यांना त्या तत्कारांमध्ये ती अशी दिसली. तर म्हणाले किसने ये किया है, अशी कोणाची निकॅप दिसते टाचेच्या खाली. तर मी हळूच म्हटलं दीदी वो स्किन निकल गई थी पूरा चक्कर नहीं हो पा रहे थे. अगले 2 शो बैठ जाना फिर जब तक तुम्हारी हील ठीक हो जाएगी तब सोचेंगे. अगर तुम्हें इतना भी पेन दर्द तुम सह नहीं पा रही हो तो बैठ जाओ कथ्थक छोड़ दो. म्हणजे अशी हे होती की आम्हाला तेवढा रियाज करणं गरजेचंच होतं. किंवा त्यांच्या घरातच त्यांचा रिहर्सल हॉल होता. सो त्या आत असायच्या जोपर्यंत त्यांना तो असा 8 गुण 12 गुणचा आवाज येत नाही त्याच्यानंतर त्या यायच्या. किंवा आमचे राजेंद्र गंगाणीजी सांगतात की नमस्कार करायला आल्यानंतर ते म्हणतात की पाठ ओली लागली पाहिजे. मी जेव्हा हात ठेवीन आशीर्वादात तर पाठ ओली दिसली पाहिजे. म्हणजे तुम्ही तो पहिला रियाज करून मग माझ्याकडे आलात. म्हणजे असे गुरु मला लाभलेत. सो तशी रियाज करोगे तो राज करोगे असं ज्याला म्हणतात. किंवा गुरुपौर्णिमेला त्या म्हणायचे म्हणजे पहिल्या गुरुपौर्णिमेला मला आठवतंय की त्या म्हणायच्या चना और गुड लेकर आओ. तर त्या म्हणायचा म्हणजे हे जे चणे आहेत हे तू नुसते घुंगरू तुम्ही बांधत नाही आहात. हे जणू काही तुम्ही लोह्याचे चणे आहेत आणि ते चबाना इतना आसान नहीं है. सो तुम क्या बांध रही हो उसका थोडा क्या ज्ञान तुम्ही होना चाहिए. असं तर तुम्ही काय करताय तुम्हाला माहित असलं पाहिजे की हे इतकं सोपं नाहीये. खरंच आहे. श्रद्धा तुझ्याशी अजून गप्पा मारायच्या आहेत पण आपण पुढच्या भागामध्ये तुझ्याशी अजून बोलूया. हे आत्ता आम्ही थांबलोय याच्यासाठी कारण अजून बरंच काही तिच्याकडनं जाणून घ्यायचंय. तिच्या स्वतःच्या नृत्य प्रवासाबद्दल, तिने अनेक ठिकाणी देशविदेशांमध्ये परफॉर्मन्सेस दिलेत त्याबद्दल, त्याचप्रमाणे तिच्या रियाजाच्या संकल्पनेबद्दल आत्ता अगदी थोडंसं ऐकलंय. अजून थोडंसं पुढे ऐकूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा माझी शाळा माझा जिव्हाळा हा पॉडकास्ट नक्की पाहत राहा. आपल्या शाळेतले अनेक विद्यार्थी इथे येऊन आपली जी काही जर्नी आहे किंवा जे त्यांनी केलं आहे आयुष्यात त्याबद्दल बोलत आहेत आणि हे सगळं रंजक आहे, आपल्यासाठी उपयोगाचं आहे, पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगाचं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. भेटूया पुढच्या भागात.